संक्रांतीचा उत्सव सुरू आहे आणि माझ्यासोबत आहे तो उत्सव सेलिब्रेट करण्यासाठी एक गोड टीम. कन्नी सिनेमा येतो आणि त्या सिनेमाची टीम माझ्यासोबत आहे. खूप स्वागत तुमच्या सगळ्यांचं. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. अच्छा, गोड गोड बोलायचंच आहे, पण सेटवरती कोण गोड नाही बोललं तुझ्याशी? माझ्याशी मीच ॲक्च्युली लोकांची गोड बोलत नाही, मला असं वाटतं. प्रश्न चुकीच्या व्यक्तीला विचारला. हो, कम्प्लिटली चुकीचं. कारण की माझं बोलणं ते थोडं सरकॅस्टिक असतं, मी विनोद करतच असतो. तर माझ्याशी जर कोण गोड बोलायला आलं तर मी तरीही एक वाकड्यातच उत्तर देतो. तर मला असं वाटतं की ह्यांनाच विचारावं की ह्यांच्याशी कोण गोड बोलले का, की ते स्वतः कोणाशी तरी गोड बोलले आहेत का. रीता, आय थिंक वी आर द लकी वन्स, कारण तो आमच्याशी खूप गोड बोलला आहे. नाही, खरं, जेन्युअनली खरं, आणि मी खोटं बोलणार नाही. नाही, मग खरंच आपल्या तिघांशी खूपच गोड बोल. नाही काय माहिती होतं की हे उत्तर इकडून वेगळं येणार आहे. हा अजिबात माझी कधी गोड बोलला नाही आहे. सतत मला तो मस्करी करतो, माझी शाळा घेतो, आणि आय थिंक मी लहान आहे म्हणून मला तो बुली पण करतो. मी खरं बोलणार आहे आज, मी खोटं बोलणार नाही. हा करतो हे. तू सांगितलं की लहान आहे. मी सगळ्यांपेक्षा यात तू एक हलकं सांगितलं, मी लहान आहे असं काही नाही आहे. पण काय, आमच्यातली सगळ्यात गोड मुलगी ती आहे म्हणून एक ती माझा टार्गेट होऊन जाते. सो तिची मस्करी होतेच. बरं, आज तिळगुळ देणार आहेस का मग याला? किमान आज तरी गोड. हो हो, देणार, प्रश्नच नाही, देणार. अजिंक्य, तुझ्याशी कोण नाही गोड बोललं सेटवरती? कोण नाही गोड बोललं? ॲक्च्युली मला ऋतासोबत वेळच घालवायला नाही मिळाला, तर गोड किंवा चांगलं बोलण्याची सरप्रायझिंगली संधी नाही मिळाली. 1 महिना आधी म्हणजे फिल्मच्या शूटच्या आधी आम्ही मालिका करत होतो ठाण्याच्या रस्त्यांवर, आणि सडनली आम्ही लंडनच्या रस्त्यांवर शूट करत होतो. सो ही एक खूप सरियल असा एक्सपिरियन्स होताच. तर ऋता खूप प्रोटेक्टिव्ह आणि असं की अरे तिथे गेल्यावर हे, बिकॉज ती ऑलरेडी जाऊन आली होती लंडनला आणि अशी सगळी वाईब. तर मला असं होतं की आम्ही हे करायचं, बट ऑब्व्हियसली इतके सीन्स आणि असे होते की त्यांची एक टोळी होती फ्रेंड्सची आणि त्याच्यामध्ये हा इंट्रोड्यूस होतो असा. सो आमचे खूप सारे सीन्स होते. पण ऑफ द कॅमेरा सरप्रायझिंगली मला शुभंकर, ऋषी आणि वल्लरीसोबत खूप टाईम स्पेंड करायला मिळाला, किंवा आम्ही सोबत सेंट्रल लंडनला वगैरे जाऊ शकलो, आणि मध्यरात्री शुभांगीताई पण होत्या. सो ऋतासोबत तो अनुभव, म्हणजे ते गोड बोलण्यात ऑब्व्हियसली आहेच, पण तो अनुभव करायचा राहून गेला. सो या, बाकी गोड कोण बोलत नाही मला असं वाटतं. मोस्ट नटोरियस वन इज शुभंकर, जे सगळेजण बोलून झालंच असतील. कार मूर्ती आहे तो आजचा. ॲब्सोल्युटली. सो तो सोडून आय थिंक आम्ही सगळ्यांचा गोडवा खूपच चांगला आहे. तो काहीतरी सुरुवातीला बोलला, असं म्हणाला की वेळच घालवता आला नाही. नाही, कारण आय वॉज शूटिंग एव्हरी डे. आता काय, आता टाइमपास करत होते तेव्हा मी शूट करत होते, आणि आय थिंक समीर सर कॅन वाउच फॉर इट. नाही, कुठे केला मी टाइमपास? आता नाही सांगायचं. आता आज टाइमपास 3चं नाही बोलत. का नाही सांगायचं आता? कधी काय सांगायचं याचं पण तुम्ही प्लॅनिंग केलंय? म्हणजे जो काही प्रमोशन प्लॅन असतो त्याच्यामध्ये? नाही, असं काही नाही. आम्ही जसे आहोत तसेच आहोत, फिल्ममध्ये तसेच आहोत, आणि आय थिंक इंटरव्ह्यूमध्ये पण आम्ही तसेच आहोत. कंटिन्यू. नो, सो ॲक्च्युली मी खरंच एव्हरी डे शूट करत होती, आणि ज्या दिवशी एक आय थिंक नंतर सुट्टी मिळाली ना आपलं शूट संपल्यावर, तेव्हा असं झालं होतं की आता बास घरी जायचं आहे. कारण एक असं जस्ट 3-4 महिने आधी लग्न झालं होतं, दिवाळी पण लंडनलाच झाली, तर आता असं झालं होतं तर बास खूप शूट केलं आहे, घरी जायचं आहे. आणि युजली माझं असं की एकतर शूट असलं की डेली शो इज अ डिफरंट बॉल गेम, आणि फिल्म इज अ हे, ते 21 दिवसात तुम्ही फोकस नाही केलं तर मग झालं. तर माझा तो थोडा आहे इशू. दिवाळी लंडनमध्ये होती, संक्रांत मात्र इथे मुंबईत छान साजरी करते सगळ्या टीमसोबत. काय, किती पतंग उडवले आज? आम्ही खूप खरं तर आता खूप प्रयत्न केला पतंग उडवायचा, पण मी आणि शुभंकर सोडून बाकी कोणाला जमलं नाही. पण आम्ही दोघांनी खूप चांगला उडवला. नाही, पण वेळेला म्हणजे दिवाळी आमची तिकडे साजरी, आम्ही तिकडे लास्ट टाइम इयर केली. आम्ही सगळेजण मिस करत होतो इंडियातली दिवाळी खूप, पण आम्ही तिकडे खूप मजा केली. आम्ही सगळ्यांनीच, म्हणजे आमची पूर्ण टीम, आणि वी आर ब्लेस्ड विथ अ व्हेरी गुड टीम असं मला वाटतं. म्हणजे समीर सरांनी इतकं स्लीक सगळ्या गोष्टी हँडल केल्या. आमचं प्रोडक्शन युनिट, आमच्या सगळ्या गोष्टी, आम्ही सगळे ॲक्टर्स, शुभांगीताई होती फॉर सम टाईम, आणि आम्ही सगळे खूप एन्जॉय केलं. त्यामुळे असं वाटलं नाही की आय मिस माय फॅमिली, आय वॉज विथ माय फॅमिली. त्यामुळे असं आम्हाला इट वॉज अ मिक्स्ड फिलिंग ऑफ अस असं वाटतं. खरं तर पतंग उडवतातच आजच्या दिवशी तर आहेच, पण ते एक टर्म म्हणून पण वापरलं जातं की किती पतंग उडवतोय. सो सेटवर कोण जास्त पतंग उडवत होतं? माझ्या मते सगळेच जण इक्वली पतंग उडवत होते, पण मी आता लेखक दिग्दर्शक ह्या नात्यानं असं सांगू शकेन की प्रत्येकजण पतंग जो उडवत होता तो खूप उंच आणि जबरदस्त जात होता. अभिनयाचा असेल, तो त्यांच्या डिसिप्लिनचा असेल,
तो त्यांची भूमिकेबद्दल असलेली समज असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा पतंग खूप अप्रतिम उडवला सगळ्यांनी आणि तो काय आहे आणि काय उंचीवरती गेला आहे हे माझ्या मते 8 मार्चला सगळ्यांना दिसेलच आणि कळून येईलच ते. नक्कीच दिसेल. आणि आजचा जो दिवस आहे तो तिळगुळ ह्या गोड बोला म्हणण्याचा दिवस आणि हे गोड पण तुमचं सिनेमातही दिसेल आणि तुमची केमिस्ट्री लोकांना खूप आवडेल. खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.